अयोध्या में प्रभु श्री राम जी के मंदिर के निर्माण कार्य के लिए चंद्रपुर जिले से लकड़ियां गई थी और वहीं अब प्रधानमंत्री कार्यालय के निर्माण कार्य में भी चंद्रपुर से सागवान की लकड़ियां जाएंगी। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में वन मंत्री सुधीर मुनगंटीवार ने क्या कहा। चंद्रपुर जिले से सागौन की लकड़ी का फर्नीचर भारत के प्रधानमंत्री के पूर्ण कार्यालय में निर्मित होने जा रहा है। इसके लिए बलरामपुर स्थित वन विभाग के डिपो से 3018 घन फीट लकड़ी दिल्ली जाएगी। 8 सितंबर को शाम 5 बजे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार की उपस्थिति में लकड़ी बलरामपुर से दिल्ली के लिए रवाना होगी। चंद्रपुर जिले के सागौन का उपयोग प्रधानमंत्री के अपने कार्यालय पीएमओ, कुर्सी, मेज जहां प्रधानमंत्री बैठते हैं, सम्मेलन कक्ष, द्विपक्षीय कक्ष, बहुउद्देशीय हॉल, कैबिनेट मीटिंग हॉल, प्रमुख सचिव कार्यालय में किया जाएगा। चंद्रपुर जिले की सागौन की लकड़ी का उपयोग पहले सेंट्रल विस्टा अयोध्या में श्री राम मंदिर और दिल्ली में भारत मंडपम में किया गया है। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में और अधिक जानकारी देते हुए भाजप नेते सुधीर मुनगंटीवार ने क्या कहा। आपल्याला माहिती आहे की वन विभागाच्या माध्यमातून देशामध्ये महाराष्ट्राचा वन विभाग, महाराष्ट्र सरकार याचा नेहमीच कौतुक व्हावं, गौरव व्हावा यासाठी आम्ही विविध असे उपक्रम करतो। या अगोदर 50 कोटी वृक्ष लावण्याच्या कार्यक्रमात फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियानी 2550 स्क्वेअर किलोमीटरनी ग्रीन कव्हर वाढलं म्हणून वन विभागाचं कौतुक केलं आणि भारत सरकारच्या माध्यमातून त्या संदर्भामध्ये मन की बात मध्ये देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कौतुक केलं। आम्ही आता एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड वन विभागाने केला, ज्याच्यामध्ये वृक्षाच्या रोपट्यांनी भारत माता आणि ही जगामध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाल्यावर आता आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड उद्यान भारत मातेचं करतोय। त्याचं डिझाईन झालं आहे आणि उंचीवरून जेव्हा तुम्ही ही सर्व वृक्षवल्ली बघाल तेव्हा भारत माता, ग्रीन भारत माता तुम्हाला दिसेल। चंद्रपूर विधानसभेतून म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातून बगारशा विधानसभेतून आपण या अगोदर प्रभू राम जी या देशाची आस्था आहे, अस्मिता आहे, प्राण आहे, आमचा अभिमान आहे, त्या मंदिराचं सर्व लाकूड, टीकवूड 80,000 पेक्षा जास्त लोकांनी वाजत गाजत त्या प्रभू रामाच्या मंदिराला सस्नेह नमस्कार नमन करत एक भेट आम्ही तिथं पाठवली। सेंट्रल विस्टा म्हणजे प्रभू रामाच्या मंदिरानंतर लोकशाहीचं या देशाचं सर्वोच्च मंदिर, यालाही आम्ही इथूनच बगारशा म्हणजे माझ्या मतदारसंघातून टिकवूड पाठवलं। भारत मंडपम जिथं जगातले प्रमुख आले, G20 झाली, त्या भारत मंडपम मध्ये सुद्धा आपल्या बगारशा विधानसभेतलं लाकूड वापरलं गेलं। मग आम्ही आता पुढे एक पाऊल टाकलं आणि या पावलाने प्राईम मिनिस्टर ऑफिस आणि प्राईम मिनिस्टरचं सर्व कार्यालय, हे प्राईम मिनिस्टर आता बसतील ते आमच्या महाराष्ट्राच्या बगारशा विधानसभेतल्याच खुर्चीवर बसतील। जगातले सर्वोच्च नेते, जगातले राष्ट्रप्रमुख जेव्हा येतील तेही ऑफिस, बसायच्या खुर्च्या, बसायची जागा, त्याचं इंटिरियर हेही आमच्या टिकवूड मधून होत आहे। यानंतर प्राईम मिनिस्टर ऑफिस मध्ये सर्व मंत्र्यांची मंत्री परिषद म्हणजे कॅबिनेट हॉल, कॅबिनेटच्या खुर्च्या हेही आमच्या माध्यमातून होते आहे। प्रिन्सिपल सेक्रेटरी, पंतप्रधानाचे प्रमुख प्रिन्सिपल सेक्रेटरी त्यांचेही कार्यालय, असं आता 8 तारखेला 5 वाजता बगारशा डेपोतून 3018 घनफूट आम्ही टिकवूड इथून पाठवतोय। महाराष्ट्राचं राज्यगीत जेव्हा मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयाच्या अनुमतीने मी निवडलं, त्याचे शेवटचे शब्द होते की दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा। आज आम्हाला आनंद होतोय की आता जगातला कोणताही राष्ट्रप्रमुख आला तर तो महाराष्ट्राच्या पाठवलेल्या टिकवूडच्याच खुर्चीवर बसेल। माननीय पंतप्रधान महोदय सुद्धा या बगारशातून पाठवलेल्या याच खुर्चीवर जेव्हा बसतील तेव्हा माझा विश्वास आहे की महाराष्ट्राला नेहमीच ते अनुकूल भूमिका घेतात। यापुढे ही अनुकूलता महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी निश्चितच जास्त असेल, कारण ज्या टेबलवर ते फाईलवर सही करतील तो टेबलही महाराष्ट्राचा, ज्या खुर्चीवर बसतील ती खुर्ची ही महाराष्ट्राची, ही वन विभागासाठी, हा आमच्यासाठी आनंदाची आहे। आम्ही आता FIDC करतोय, फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ही सुद्धा देशामध्ये एक अभिनव कल्पना आहे की वनातून धनाकडे, वनातून निश्चितपणे रोजगाराकडे, या विषयातूनही आम्ही एक अभिनव कल्पना राबवतोय आणि माझा विश्वास आहे की महाराष्ट्राचा वन विभाग नेहमीच या देशामध्ये अग्रेसर राहण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी, वनमजूर, वनरक्षक, CF, CCF
PCCF सर्वजण मेहनत करतील हा माझा विश्वास आहे. CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।